इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवलाय, तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर T20I मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवलाय। त्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात T20I वन डे सिरीज होणार आहे। एकूण 3 सामन्याची T20I मालिका होणार आहे। फिल सॉल्ट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे, तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे। इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे। आता त्यानंतर इंग्लंड पुढील महिन्यात अर्थात ऑक्टोबर मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे। इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे। उभय संघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे आणि या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघ जाहीर केलाय। बेन स्टोक्स याचं दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन झालंय, त्यामुळे पुन्हा एकदा स्टोक्स नेतृत्वाची सूत्र हातात घेणार आहे। पाकिस्तानचा T20 कर्णधार बाबर आझम सध्या वाईट काळातून जातोय। कसोटी, वन डे असो की T20 क्रिकेट, त्याची बॅट काही चालत नाही, त्यामुळे त्याचे चाहते निराश झालेत। त्याचा फॉर्म परत येईल याची चाहते आतुरतेने वाट पाहताय। मात्र असं असताना त्याच्या चाहत्यांना आणखीन एक धक्का बसलाय, कारण बाबर आझम सध्या सराव सामन्यातही फेल झालाय। बाबर आझम स्टॅलियन्स संघात असून लायन्स विरुद्ध सराव सामना पार पडला आणि बाबर आझम या सामन्यात फक्त 20 धावा करून तंबूत परतला। इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला, तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर T20I मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवलाय। त्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येण्यासाठी सज्ज झालेत। इंग्लंड मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20I आणि 1 दिवसीय मालिका खेळणार आहे। या T20I मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे, पण इंग्लंड आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थित T20I मालिका खेळणार आहे। जॉस बटलर याला दुखापतीमुळे T20I मालिकेला मुकावं लागलं, त्यामुळे फिल सॉल्ट हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावून भारताची मान उंचावणारा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसळे याला पुनीत बालन ग्रुप कडून 11 लाखांचे बक्षीस देण्यात आले। पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते कुसळे यास पुण्यात हा बक्षिसाचा धनादेश करण्यात आलाय। कोल्हापूरचा सुपुत्र असलेला कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक गाजवत नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक पटकावले। इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट सध्या एका मागून एक विक्रम करतोय। श्रीलंकेविरुद्धच्या 3ऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याच्या नावे आणखी एक खास विक्रमाची नोंद झाली आहे। ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTCच्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद करत त्याने भारताच्या अश्विन याला मागे टाकले। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावण्याचा विक्रम आता जो रूटच्या नावे जमा झालाय। युवकांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मायदेशात झालेल्या गेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये कांस्य पदक पटकावणारा भारतीय पुरुष संघ यंदा बुडापेस्ट हंगेरी येथे होत असलेल्या स्पर्धेत सुवर्ण पदकाचे ध्येय बाळगून खेळणार आहे। 5 वेळच्या विजेत्या विश्वनाथ आनंदच्या अनुपस्थित भारतीय संघ तारांकितांचा भरणा असून त्यांना अमेरिकेनंतर द्वितीय मानांकन देण्यात आलंय। BCCIने बांगलादेशाविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले। 2022 नंतर ऋषभ पंत कसोटी संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ। ऋषभ पंतच्या संघात पुनरागमन करण्याबाबत माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी मोठं वक्तव्य केलंय। गांगुलीने पंतचे सर्वोत्कृष्ट भारतीय कसोटी फलंदाज म्हणून वर्णन केले असून तो आतापर्यंतचा महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे। पंतच्या पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नसल्याचेही गांगुलीने सांगितले।